तर आज होता आपल्या ताईले साडी नेसवण्याचा कार्यक्रम. मग काय त्याच्यासाठी तयार झालो, आपली गाडी काढली आणि डायरेक्ट निघालो दर्यापूरला जाण्यासाठी, कारण की ते दर्यापूरला राहते. आणि इथं आल्यानंतर मला समजलं की इथचा मेन कार्यक्रम तर झालेला आहे. आपण इथं सगळं झाल्यानंतर आलो. मग काय बाबा ताई संग एक व्हिडिओ वगैरे काढून घेतला आणि मग सगळे बसलो आम्ही जेवण करायला. आणि मस्तपैकी टाईट मध्ये जेवण करून घेतलं. सायचं मी जेवण करायची तर एकही जागा सोडत नाही. कुठं जेवण करून येतो, नाही तर कुठून नाश्ता करून येतो, तरी पण अंगाला काही लागूनच नाही राहिलं. याच्यावर काही इलाज असेल तर तुम्ही मला एक वेळा कमेंट करून नक्की सांगा बरं. जसं मग इथं आपलं जेवण झालं, थोड्या वेळ इथं थांबलो आणि मग आपली गाडी काढून निघालो डायरेक्ट अकोला जाण्यासाठी. जसं अकोल्याला पोहोचलो, आपली बॅग भरली आणि डायरेक्ट निघालो बसमध्ये बसून अमरावती जाण्यासाठी. आता तुम्हीच पाहून घ्या, कारण रात्रभर शेगावले होतो, काही झोपलोही नव्हतो. सकाळी आल्याला दर्यापूरला गेलो आणि जसं वापस आलो डायरेक्ट अमरावतीला चाललो. एवढं स्ट्रगल आहे भाऊ तुमच्या भावाच्या लाईफ मध्ये. तरी काही लोक म्हणतात कस्तुपची काय, कस्तुपची तर मजा आहे. जाऊ द्या, तुम्ही या गोष्टीचा जास्त काही विचार नका करू. तेवढं तुमच्या भावाला पटापट फॉलो करून टाका. मग जसं बसमध्ये बसून अमरावतीला जायला निघालो, सगळ्यात पहिले तर मूर्तिजापूरला आलो. आणि पोट्टी मूर्तिजापूरचे आपले लय प्रेमाचे माणसं आहेत, हे मला चांगल्याच माहित आहे. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मूर्तिजापूरमध्ये आहे की नाही, मी जिंदगीत पहिल्यांदा आलो. आणि आपण बस स्टँडवर शिवमला बोलावून घेतलं होतं. मग काय जसं शिवम आला, त्याची भेट वगैरे घेतली आणि वापस निघालो अमरावती जाण्यासाठी. आणि जसं अमरावतीला पोहोचलो, सगळ्यात पहिले तर देवेश डॉन सोबत गेलो पाणीपुरी खायला. पहिले पाणीपुरी खाऊन घेतली आणि मग चहा पिऊन घेतला. ते कसं आहे ना, चहा पेल्याशिवाय की आपल्याला गमत नाही. तर मग जसा चहा पेणं झाला, सगळ्यात पहिले तर गाडीत पेट्रोल टाकलं आणि डायरेक्ट खतरनाक रस्त्याने निघालो आम्ही एका अननोन जागेवर जाण्यासाठी. जागा तर अननोन नाहीये, पण हा रस्ता लय खतरनाक होता भाऊ. रस्त्यानं जायला भेव लागे. मग थोड्याच वेळाने इथं आपण ज्या गावात आपल्याला यायचं होतं त्या गावात येऊन पोहोचलो, म्हणजेच की ब्राह्मणवाडा भगत. जसं मग इथं आलो, सगळ्यात पहिले तर वाळ काढला आणि पोट्टे बसले भाऊ जेवण करायला. सगळेले मस्त वाळण करून घेतलं आणि मग आपणही बसलो जेवण करायला. आणि मस्तपैकी टाईट मध्ये जेवण करून घेतलं. आणि पोट्टे मी तुम्हाला सांगतो, आता आपण 7 दिवस आहे की नाही या गावातच राहणार आहोत, कारण की आपला चालू आहे एनएसएसचा कॅम्प. आणि उद्यापासून आपण एनएसएसच्या कॅम्पची सिरीज चालू करणार आहोत. या सिरीज मध्ये मी तुम्हाला आपल्या पोट्टीचे एळे चाले, आमचं जेवण फिरणं फारणं हे तर दाखवणारच आहोत, पण आम्ही कशा प्रकारे लोकांची गावात जाऊन मदत करतो तेही दाखवणार आहोत. आणि या सिरीज मध्ये तुमच्या भावाला साथ देण्यासाठी तेवढं फॉलोचं बटन दाबून टाक जा. चला मग भेटू उद्या या सिरीजच्या पहिल्या पार्ट मध्ये. तेपर्यंत सगळेले मनापासून जय श्रीराम.